Day 2 in Jaipur. बाबाला होईन का? तुला आवडला का? मी झालो आहोत तयार आणि आता वाजले आहे 7. सो आम्ही सगळेच तयार झालेलो, फक्त त्रिशा तयार व्हायची आहे आणि जशी ती तयार होऊन जाईल तर आम्ही निघून जाऊ खाटू श्यामसाठी. ते 7 वाजता निघायचं टार्गेट होतं आमचं, पण आम्हाला उशीर झाला आणि मग आम्ही 8 वाजता निघालो. सो ट्रॅफिक कमी होतं तर आम्ही 10 वाजेपर्यंत पोहोचून गेलो. जयपूरवरून खाटू श्याम जाण्यासाठी पूर्ण 2 तास लागतात. जर तुम्ही कॅबनी गेले तर, बसनी गेले तर ऑब्व्हियसली ट्रॅफिक वगैरे राहणार तर थोडासा वेळ लागेल. बाकी कॅबनी पूर्ण 2 तासामध्ये तुम्ही पोहोचून जाता. सो आम्हाला खाटू श्याम येणं जाणं आम्हाला 3000 रुपीज पडले होते. म्हणजे 3000 रुपीज आम्ही दिले होते. कार पार्किंग मंदिरापासून दूर होती, त्याच्यामुळे आम्ही गाडी पार्क केली आणि तिथून मग आम्ही ई रिक्षा केला मंदिरापर्यंत जाण्यासाठी. बाबा चला चला, खूप थंडी आहे. खाटू श्याम चला. म्हणजे आता है एक नारा, हारे का सारा बाबा खाटू श्याम हमारा. थोड्या वेळात पोहोचूच आम्ही आता. हे घेऊन जाऊन काय? ते घेऊन जायला लागते मोरपंख आणि इतर. तर ते तिथे भेटेल ना जवळच. इथे तर पार्किंग आहे. इथपर्यंत गाड्या येऊन देत आहे ना. नाही तर मग ब्लॉक होऊन जाईल ना रस्त्यांचे. जसं काही सगळे आले असेल मला वाटतं व्हीआयपीच्या गाड्या आहेत असेल इकडे. ये हॅलो फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स. लाईन मध्ये लागलो पहिल्यांदा तर 15-20 मिनिटातच आमचे दर्शन झाले. 15 मिनिट वगैरे लागले, पण इतकी भीड होती आणि समोर निघा म्हणजे देवाला बरोबर बघायलाही मिळालं नाही आणि बस समोर निघा हेच चालू होतं. सो आम्हाला मनाची शांतीच नाही झाली. मग आम्ही अजून दुसऱ्यांदा लागलो लाईन मध्ये, आणि कारण की व्हीआयपी लाईन तिथे होती, पण त्याचं कुठनं तिकीट मिळतंय किंवा कुठनं जायचंय आम्हाला काही ते कळलंच नाही. आम्ही म्हणजे प्रयत्न केला व्हीआयपी तिकीट घ्यायची, पण नाही झालं. सो मग आम्ही अजून पुन्हा लाईन मध्ये लागलो. म्हटलं अजून 15-20 मिनिट जाईल. यावेळेसही ते समोर निघा करत होते, पण आम्ही समोर निघालो नाही. आम्ही पहिले चांगल्या प्रकारे देवाला नमस्कार केला, हात जोडले आणि त्याच्यानंतरच समोर निघालो. आपल्या मनाची शांती पूर्णपणे आम्ही करून घेतली. VIP लाईन. आम्ही 1-2 फोटोज पण घेतले तिथे, देवाला प्रसाद पण चढवला आणि नंतर समोर निघालो. आता आपण कशासाठी आलो चिशू? पोट पूजा. देव पूजा झाली, आता करू पेट पूजा. क्या लूंगी भैया? करू? छोले भटुरे सांगितले. कसा आहे डोसा? आम्ही वापस आलो हॉटेल रूमवर, थोडंसं फ्रेश झालो, आराम केला आणि मग मार्केटसाठी वापस निघालो. आता आम्ही जात आहोत जयपूरच्या मार्केटला. याचा आवाज कसा आवाज आहे? जयपूरच्या मार्केटला बघूया काय काय मिळतं. आणि ॲक्च्युली आम्ही मेट्रोने जात आहोत. चलो. सो आम्ही जिथे हॉटेल केलं होतं त्याच्या जवळच मेट्रो स्टेशन होतं, म्हणजे अगदी वॉकिंग डिस्टन्स 5 मिनिट. सो आज आम्ही कोणत्याही प्रकारची कॅब केलेली नव्हती, आम्ही मेट्रोनेच गेलो, कारण की आता आम्हाला मार्केटला शॉपिंग करायला जायचं होतं. सो मेट्रोने आमचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत झाली. थोडी जाऊ लवकर. बैठ जाओ.
हा आहे हवा महल. तर आम्ही बडी चौपाई इथे मेट्रो स्टेशनला उतरलो, जिथे मार्केट एरिया आहे आणि तिथे तुम्हाला जवळच हवा महलसुद्धा दिसतो. सो या लाईनमध्ये सगळेच शॉप्स आहे आणि इथे खूप सारं मार्केट आहे. भरपूर साऱ्या वस्तू तुम्हाला इथे मिळतात. साडी आहे कपड़े का पता क्या, आपको कपड़े को फील करो, अपने आप मालूम चल जाएगा. कहते हैं ना चाय में जितनी शक्कर डालते जाओगे. अरे जी चांगले वाटते तुम्हाला है ना. अरे इनको नहीं चाहेगा क्योंकि अब मुझे ही ऐसा टाइट लग रहा है, उनका तो पेट इतना बड़ा है. हाँ इनसे भी बहुत है. शॉपिंगसाठी खूप जास्त फिरलो आणि मग तिथे दिसले आम्हाला छोले भटोरे आणि रगडा पॅटीस. तो आम्हाला कंट्रोल झाला नाही आणि आम्ही तेव्हा तिथे थोडंसं फार खाऊन घेतलं, कारण की अजून आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची बाकीच होती. मला असं वाटलं की आपण बाहेरच्या सोफ्यासाठी घेऊन जायचं. ठीक है ना, सिंगल वन. साइज हो जाएगा. आपल्या बाबाला त्रास देता आज बाबाजी बाबाला होईन का. मला घालून दाखवते का. तिला ते दोनच आवडले, घेऊन टाक. मला तिथे त्रिशासाठी पण काही कपडे आवडले, सो आम्ही तिथे ते घेतले आणि त्रिशा पण स्वतःचे कपडे घेण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड होती. तसं जयपूरमध्ये जे बापू मार्केट आहे ते खूप जास्त फेमस आहे. पण आम्ही 2-3 लोकांकडून ऐकलं होतं की जे बापू मार्केट आहे ते थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यामुळे मग आम्ही जसं मेट्रो स्टेशनला हवा महल जवळच उतरतो, तर त्या लाईनमध्ये इतके सारे शॉप्स होते, ते एक सुद्धा मार्केट आहे आणि तिथे आम्हाला वस्तू आवडल्या सुद्धा. तर मग आम्ही तिथे शॉपिंग केली आणि बापू मार्केटला जाण्याचं टाळलं. आणि खरंच खूप छान छान वस्तू मिळतात. आता थोडासा भावमोल तर करावाच लागतो, पण हो आम्ही छान शॉपिंग केली आणि जे मी शॉपिंग केली आहे त्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ नक्की बनवणार आहे, तर तो नक्की बघायला विसरू नका. इथे रात्री थंडी खूप वाढत होती म्हणून त्रिशाच्या मामाने झोपायची तयारी काही अशी केली. अशा प्रकारे गेला आजचा आमचा जो आहे तो दुसरा दिवस. ऍक्च्युली आज पूर्ण पहिले खाटूश्याम गेलो, मग त्याच्यामध्ये 2दा आम्ही दर्शन केले तिथे देवाचे. त्याच्यानंतर मग इथे आलो रूमवर, थोडासा आराम केला, मग मार्केटला गेलो. मार्केटला खूप वेळ फिरलो, थोडी शॉपिंग केली, त्याच्यानंतर जेवण केलं, डिनर केला ऍक्च्युली. आणि रात्रीचं जेवणाचा व्हिडिओ मी काही घेऊ शकले नाही कारण की आम्ही खूप थकलो होतो आणि जेवण आलं नाही, आम्ही जेवणावरच गेलो. जेवण केलं, कॉफी घेतली आणि आता आलं हॉटेल रूममध्ये. हॉटेल रूममध्ये आल्यानंतर आम्ही मस्तपैकी आंघोळ केली आणि आता आम्ही जात आहोत झोपी. अशा प्रकारे होता आजचा आमचा सेकंड डे जयपूरमध्ये. सो आता अजून डे 3चा पण ब्लॉग येणार आहे, तर तो नक्की बघा. आणि हो जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.